वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्र किनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला वसई किल्ल्याचा संपूर्ण इतिहास कळला जाईल. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये भेटेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा लाडका श्रवण कुंभेकर. तर आजचा ब्लॉग आपला एकदम स्पेशल ब्लॉग होणार आहे. तर आज आपण आलोय वसईला, वसई फोर्ट बघायला, जो की खूप जुना किल्ला आहे. तो मी तुम्हाला दाखवतो इकडून. तुम्ही बघा कसा आहे. मागच्या साईडला तुम्हाला दिसतच असेल कसा आहे तो किल्ला. मग चला आपण तो किल्ला आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. कसा आहे तो किल्ला. आणि या ठिकाणी 3 किल्ले आहेत. एक या बाजूला आहे आणि एक 2 किल्ले आहेत त्या मागच्या बाजूला आहेत. मग आपण दोन्ही किल्ले बघणार आहोत आज. या किल्ल्याच्या मागे काय काय हिस्ट्री होती ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. लेट्स गो. वसई किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात पहिला तुम्हाला वसई रेल्वे स्टेशनला यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला वेस्टला येऊन महानगरपालिकेची बस पकडावी लागेल. ती बस तुम्हाला डायरेक्ट किल्ला बंदरला सोडेल. तुम्ही ऑटो करून सुद्धा जाऊ शकता, पण ऑटोचा तिकीट तुम्हाला जास्त महाग पडेल. बसने गेला तर 20 रुपये आणि ऑटोने गेला तर 100 ते 150 रुपये लागतील. त्या पावसामुळे ना खूप इथे घसाड झालेली आहेत. जसं आपल्याला मोकळा रस्ता भेटेल त्याच मोकळ्या रस्त्याने आपण जाणार. चला मग इथून आपण स्टार्ट करतो. जसं तुम्ही या रस्त्याने आल्या, मी या रस्त्यातून आलो. तिकडं होऊन तुम्हाला हा जो प्रथम किल्ला दिसेल या साईडला, तिकडून आपण एंट्री करणार आणि त्या समोरच्या साईडने प्रथम द्वार आहे. चला मग इथून आपण आतमध्ये जाऊया. जर का तुम्ही प्रथम जर आतमध्ये याल, तुम्हाला सर्वात पहिला एक 20 फूटचा द्वार भेटेल. 20 फूटचा दरवाजा ह्या प्रथम गेट ह्या साईडला आहे. तुम्हाला दाखवतो कसा आहे, तुम्ही बघून घ्या. हे बघा, हा जो गेट आहे ना तो 20 फूटचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की पहिल्याच्या काळात कसं बांधलं होतं हे दरवाजा. आणि या साईडला तो 15 फुटाचा आहे. हे बघा, हा जो आहे हा 20 फूटचा आहे आणि हा 15 फूटचा आहे. तर सर्वात प्रथम आपण इथून आतमध्ये जाणार. आपण बघूया आतमध्ये कसं आहे. त्यानंतर आतून जर आपण बाहेरून आलो मग त्यानंतर आपण या साईडला जाणार. प्रथम आपण आतमध्ये जाऊया. पोर्तुगीजांनी 16व्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आणि ते त्यांच्यासाठी एक महत्वाचे ठाणे बनले. 1739 मध्ये मराठा साम्राज्याचे सेनापती चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगीजांविरुद्ध यशस्वी लढाई करून किल्ला जिंकला. हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी एक महत्वाचा भाग ठरला. खूपच भारी गेला का या साईडला, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला आता पूर्ण एक्सप्लोर करतो कसा आहे हा एरिया, तुम्हाला दाखवतोच मी. तर चला मग थोडं आपण आतमध्ये जाऊया. एका ठिकाणी आपण जास्त गेलो नाही. हा असं वाटते मला हा पहिला किल्ला आहे वसईमध्ये. आणि आपण भरपूर किल्ले अजून व्हिजिट करणार आहेत. दुसरीकडे पण आपण जाणार बघायला. तर हा किल्ला आपण पहिल्यांदा आपण आपल्या गावातला किल्ला बघू, म्हणजे आपल्या वसई एरियातला किल्ला बघू कसा आहे. त्यानंतर मग आपण पुढचा किल्ला व्हिजिट करणार. अगोदर मी तर आलो होतो, पण आता माझी परत एकदा इच्छा झाली की मी परत तिथे यावा एकदा आणि सगळं एक्सप्लोर करून घेतो. तुम्ही हा बघू शकता की हा किल्ला कसा आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा इथे याल ना, तुम्हाला बॅक साईडला महाराजांचा स्थान भेटेल. कदाचित त्या साईडला महाराजांचा आसन होता बसण्याचा तिकडे. आणि हे जे सगळं आहेत ना या साईडला, हे असे टप्पे टप्प्याने, इथे मला असं वाटतं सैनिकांचं स्थान होतं. ज्याच ठिकाणी सैनिक बसायच्या आणि त्यांच्याशी इतर वगैरे काय असेल ते सगळं बोलणं वगैरे इथंच व्हायचं. या साईडला पण आहेत बघा, इकडे पण तुम्ही बघू शकता. सर्व ठिकाणी बघू शकता आपण. तर अजून आपण आतमध्ये पण जाऊया. आतमध्ये कसं आहे ते सुद्धा आपण बघू. वसई किल्ला मजबूत तटबंदी आणि विविध भागांनी बनलेला आहे. यात चर्च, निवसंस्थाने, पाण्याच्या टाक्या आणि इतर इमारतीचे अवशेष आजही दिसतात. तर या साईडला आपण व्हिजिट केलेलं आहे. आता आपण या साईडला जाऊया. इथं आपण एंट्रन्स करू. एंट्रन्स केल्यानंतर आपल्याला समजेल की आतमध्ये कसं आहे. आज वसईचा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी हा एक आवडीचा किल्ला आहे. येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग देखील झाले आहे. पावसाळ्यामुळे इकडे खूप गचाड पण झालेली आहे. वसई किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक लोक लांबून येतात. जर का तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही पावसाळ्यानंतर येऊ शकता. जसा तुम्ही आत याल तुम्हाला एक समोर एक रस्ता भेटेल आणि दुसरा रस्ता या साईडला भेटेल. तर आपण पहिला या साईडला बघूया, त्यानंतर मग आपण या साईडला जाऊया. पाऊस पण खूप जास्त आहे ना, म्हणून सगळ्याकडे हिरवागार झालेले आहे. ते इतर वेळेस कधी हिरवागार होतच नाही. जर का आपण या साईडला आलो तर इथं आपल्याला एक चढण्यासाठी एक रस्ता भेटेल. तर आपण बघूया इथे कसं आहे वरती चढून. तर वरती तर मी आलेलो आहे. अजून वरती जाऊया कसं आहे बघू आपण.
कदाचित मला असं वाटतं हा दुसरा रस्ता असेल, या रस्त्यातून जाण्याचा मार्ग आणि येताना या रस्त्यातून येण्याचा मार्ग. तर असं मला वाटते कदाचित हा दुसरा मार्ग असेल येण्याचा. 1540 साली गुजरातच्या सुलतान बहादूर शाहकडून पोर्तुगीजांनी हा किल्ला हस्तगत केला. 1740 साली मराठांच्या छत्रपती बाजीराव पेशव्यांच्या फौजांनी किल्ला जिंकून घेतला. पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेला. जर का तुम्ही किल्ल्याच्या वरच्या साईडने गेल्या तर तुम्हाला समुद्राचं दृश्य पाहायला मिळणार. किल्ल्याच्या आसपास तुम्हाला नारळाच्या झाडं सुद्धा पाहायला मिळणार. तर चला आपण जास्त टाइम वेस्ट नको करूया, आपण डायरेक्ट आता खाली जाऊया आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊ. बापरे, पूर्ण गचाडायचं या साईडला. काही साप वगैरे दिसला तर आपली वाट लागेल. तर आपण इथून माघारी जाऊया. दुसरे पण प्लेसेस आहेत तिथे आपण व्हिजिट करू. वसईचा किल्ला हा मुंबईपासून 50 किलोमीटर वर असून त्याला बसेन फोर्ट असेही म्हणतात. वसई किल्ल्याची तटबंदी 110 एकर जमीनवर बनवले आहे. या किल्ल्याच्या समोरासमोर मंदिर आणि चर्च देखील इथे पाहायला मिळतो. किल्ल्याच्या भिंतीवर मराठा साम्राज्याच्या विजयाचा शिलालेख कोरलेला दिसून येतो. मच्छरही खूप जास्त आहे या साईडला. हाताला चावत्यात, हाताला फोडा येतात चावल्यानंतर. तर या साईडला पण कुठला तरी एरिया आहे, माहिती नाही कसं आहे, पण आतून तुम्ही बघू शकता कसं आहे. इथून एक छोटासा रस्ता आहे जाण्यासाठी. मग आपण आतल्या साईडला जाऊ आणि बघू कसं आहे आतमध्ये. मी माझ्या मोठ्या भावासोबत आलतो इकडे लास्ट टाइम. एकदा झालो होतो, कदाचित मला असं वाटते त्याला झाले 5-6 वर्ष. तर 5-6 वर्षानंतर आता मी इथे आलेलो आहे. तर चला आपण दुसरा गड आहे तो आपण त्या साईडला आहे, तो दुसरा किल्ला आपण बघूया कसा आहे. तर आपण ते समोरच्या गडाकडे जाऊ, तिथून एकदा व्ह्यू करू आपण कसा आहे. थोडं वरती चढूया, वरती चढून आपण बघू कसं वाटते. बघा कसा आहे इकडून व्ह्यू, बघा किती भारी आहे. या किल्ल्याला मला असं वाटतं जास्त वर्ष तर नसं झाले. बाकी इतर किल्ले आहेत ना त्याला 2-3 हजार वर्ष झालेत, पण ह्या किल्ल्याला टोटल 500 वर्ष झालेले आहेत कम्प्लीट. आणि आता इथे खूप भारी दिसतो किल्ला. तर चला मग आपण आता खालच्या साईडला जाऊया. तर आता मी या गडाच्या बाहेर निघालोय. आता आपल्याला दुसरा गड भेटेल, तो त्या साईडला आहे. चला आपण त्या गडवर जाऊ. या गडाला आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर केलेला आहे. आता दुसरा गड त्या साईडला आहे, मग आता आपण त्या साईडला जाऊया. दुसऱ्या गडाला जाण्या अगोदर सर्वात पहिला तुम्हाला हनुमानजीचं मंदिर पाहायला मिळेल. जसं तुम्ही दुसऱ्या गडाकडे जाणार ना, तुम्हाला गडाच्या अगोदर एक हनुमानचं मंदिर भेटेल. त्या हनुमानचं मंदिर इकडे समोरच आहे, तुम्हाला मी दाखवतो. बघा या साईडला हनुमानजीचं मंदिर आहे. तर आपण पोहोचलो आहे दुसरा गड एक्सप्लोर करण्यासाठी. तुम्ही बघू शकता एक पहिला गड या साईडला आपल्याला बघायला, आणि दुसरा रस्ता आहे काय सरळ जायला. तर पहिला आपण सरळ जाऊया, सरळ आपण बघूया कसा रस्ता आहे त्या साईडला आणि कसं काय काय तिथे आहे बघण्यासाठी आपल्याला, ते सुद्धा आपण बघूया. या जागेवर आल्यानंतर असं वाटतही नव्हतं की मी किल्ल्यावर आहे, असं वाटते की मी जंगलातच आलोय. पुढे तुम्हाला जंगलाचा प्रभाव अजून वाढताना दिसेल. मला असं वाटतं मला फुल शर्ट घालून यायला पाहिजे होतं. मच्छरने चावून चावून माझा हात सुचवला पूर्ण. बाप रे बाप, आता घसरता पडलोच तुम्ही. वरतून मी क्रॉक्स पण घातल्यात ना, क्रॉक्सनी पाय घसरतात माझ्या. हा जो रस्ता आहे तो कुठे जाते मला सुद्धा माहिती नाही, पण तरी पण आपण आतमध्ये जातोय आणि भरपूर आतमध्ये. मला तर असं वाटतंय खूप घसाड आहे या साईडला, म्हणजे अक्षरशः बघाल ना तुम्ही, कारण की रस्ता एंडच होत नाहीये. असं वाटतं की जंगलासारख्या एरियात आपण आलोय, तर रस्ता एंड होण्याचं नावच घेत नाहीये. इथे आल्यानंतर माझ्या मनात एकच विचार येऊ लागला की मी कोणत्या जंगलात येऊन राहिलोय.
होपफुली असं मला वाटते की आतल्या ठिकाणी काहीच नाहीये प्लेसेस. मला असं वाटतं या साईडला पूर्ण जंगलच एरियाज आहे. तर चला आपण आता तिसरा गड बाकी आहे, तो तिसरा गड आपण बघूया. त्याला एक प्रकारचा चर्च पण बोलतात, मग तेही आपण बघूया. तर चला मग निघूया या साईडला. हा फुल बघा किती भारी आहे. खाली लाल रंगाचा फुल आहे आणि वरती सफेद रंगाचा फुल आहे. कोणता फुल आहे हा मला सुद्धा माहिती नाही. थोडं सावकाश जाऊया. मग अशी येताना घसरलेलो आहे, पडता पडता वाचलोय. तर आता आपण तिसऱ्या गडावर पोहोचलोय. समोरच्या साईडनी एक रस्ता आहे तो या साईडला आहे आणि दुसरा रस्ता आहे तो या साईडला आहे. तर आपण या साईडला जाऊया. बघा, हा जो प्रथम द्वार आहे तो 20 फूटचा आहे. त्याच्या मागचा जो द्वार आहे ना तो 40 फूटचा आहे. चला मग आपण सगळं एक्सप्लोर करूया कसं आहे. या साईडला तुम्ही बघू शकता आणि इकडचा व्ह्यू बघा किती भारी आहे, किती मोठा गड आहे हा. आता आपण याच्या आतमध्ये जाऊया. आतमध्ये कसा सीन आहे तो पण आपण बघूया, कारण की आपल्याला अजून आतमध्ये माहिती पण नाही, आपण गेलो नाहीये. तर चला आपण डायरेक्ट आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं की मी कोणत्या तरी गुफ्यात आलोय. आतला माहोल गुफ्यापेक्षा कमी नव्हता. बाप रे, या साईडला तर डायरेक्ट गुफाच आहे मोठी. हे बघा. चला आपण डायरेक्ट आता आतमध्ये जाऊ आणि बघू कसं आहे. फायनली आता आपण बाहेरच्या साईडला आलोय. बाहेरच्या साईड एकदा बघूया आपला कसा आहे हा. इथे एक छोटीशी विहीर आहे, बघूया विहीर आपण जाऊन. तुम्हाला एक छोटासा कासव दाखवतो. या साईडला कासव पण आहे, बसलाय समोर शांत. खूपच भारी वाटतो या साईडला, तुम्ही बघू शकता. या साईडला सगळं मोकळं आहे, सगळा मोकळा रोड आहे या साईडला. आता इथून आपल्याला वर चढायला लागेल, पण वर चढायचा रस्ता कुठे आपल्याला माहिती नाहीये. समोरच्या ठिकाणी असेल तर आपण समोर जाऊया. या साईडला रस्ता आहे जाण्याचा, इथून आपण वरती जाऊया. इकडचं सीन तुम्ही बघू शकता. इकडचं सीन कसं आहे, या साईडला आपले मराठी सैनिक उभे राहतात आणि इथूनच गोळ्या किंवा तोफनी उडून टाकतात दुश्मनाला. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी ते एंड करतो. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल नोटिफिकेशनचा पण बटन आहे, तोही सुद्धा दाबा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.